नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांधल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. उद्या शिवसेनेच्या वतीने विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेना खालापूरला जोरदार आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहे. प्रामुख्याने शिवसेनेच्या वतीने खालापूर तालुक्यामध्ये सारोळी जिल्हा परिषद मतदारसंघात अलीकडे ज्यांनी पक्षप्रवेश केला आहे ते ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांच्यासाठी आमदार स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांना ताकद देण्यासाठी, शिवसेनेच्या सगळ्याच उमेदवारांना ताकद देण्यासाठी उद्या आमदार खालापूरला येत आहेत. आणि आमदार स्वतः खालापूरच्या रणांगणात, राजकीय रणांगणात, मैदानात उतरणार असल्याचं आमदारांकडून सांगण्यात आले, कळतंय, ते बोललेले आहेत. आणि उद्या दुसरी एक महत्त्वाची बातमी आहे की उद्या शिवसेना भाजप युतीची घोषणा होणार आहे अशी आपल्याकडे माहिती आहे. उद्या सकाळी 8:30 ते 9 वाजता कर्जतला बाळासाहेब भवन या ठिकाणी पत्रकार परिषद होईल संयुक्तिक, आणि त्यानंतर युतीची घोषणा, शिवसेना भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज रात्रीपर्यंत कुठल्या जागेवर कोण लढणार हे सगळं क्लिअर होईल आणि उद्या मात्र शिवसेना भाजप युतीची घोषणा होईल. दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, ठाकरे गट, भारतीय काँग्रेस पक्ष हे सगळे एकत्र आलेले आहेत. आणि त्याच धर्तीवर नैसर्गिक युती ज्यांची आपण सातत्याने बोलत असतो त्या शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी या दोन दिग्गज पक्षांची युती होईल. आमदार स्वतः त्या पत्रकार परिषदेला असणार आहेत. त्याच्यानंतर आमदार खालापूरला देखील उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत. खालापूरच्या मैदानात आमदार पुढच्या काही प्रचाराच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील. परंतु ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांच्या बाबतीत सारोळीमधून ज्यावेळी आमदारांनी हा चेहरा हिरला त्यावेळीच आमदारांनी त्यांना शब्द दिला होता की ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड, तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः तुमच्यासाठी सारोळीच्या मैदानात उतरणार आहे. त्याच्यामुळे आमदार सारोळीच्या मैदानामध्ये असणार आहेत आणि आमदारांनी ती निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. ज्ञानेश्वर गायकवाड यांना मोठा आधार, शिवसेना पक्ष देखील त्या भागामध्ये मोठा तगडा आहे आणि गावागावात संघटना देखील मजबूत आहे. खालच्या वडगाव पंचायत समितीसाठी मधून भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद आहे आणि त्याचं बळ देखील ज्ञानेश्वर गायकवाड यांना मिळणार आहे. आणि वरच्या सारोळी पंचायत समितीमधून स्वतः संदेश पाटील यांच्या किंवा विठ्ठल मोरे यांच्या पत्नी किंवा संदेश पाटील यांच्या पत्नी यांच्यापैकी कोणतरी असणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. आणि जो कोर वोट आहे, कोर वोट शिवसेनेचा, तो जागेवर हलत नाही कधीच. आणि भारतीय जनता पार्टीचा जो कोर वोट आहे तो देखील अगदी स्टेबल असतो, तो कुठे इकडे तिकडे, जरा इकडे इकडे होत नाही. त्याच्यामुळे आणि त्यात आमदार स्वतः असणार आहेत या सारोळी मतदारसंघामध्ये. म्हणजे काय चित्र असेल बघा, आमदार स्वतः त्या मैदानामध्ये असणार आहेत. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासाठी ही लढाई आमदार स्वतः हातात घेणार आहेत. आणि राजू गायकवाड यांची देखील फौज यांच्यासोबत असणार आहे. खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष साबळे शेठ, ही सगळी मंडळी, तालुक्यातील देखील मंडळी, मोठा परिवार आहे गायकवाड परिवार, आणि त्यांच्यासाठी सगळी पुढचे काही दिवस आपल्याला बघायला मिळतील. उद्या ज्ञानेश्वर गायकवाड देखील उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि त्यांच्यासाठी स्वतः आमदार मैदानात असणार आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. आणि उद्या युतीची घोषणा होणार आहे. त्याच्यानंतर शीट शेअरिंग देखील कशा कशा असतील त्या देखील आपल्याला उद्याच कळेल. परंतु आमदार खालापूरच्या मैदानात असणार आहेत आणि ते देखील विशेषतः लक्ष देऊन असणार आहेत त्या दोन मतदारसंघामध्ये. एक अथगरगाव जिल्हा परिषद या मतदारसंघामध्ये आमदार स्वतः उतरणार आहेत आणि दुसरीकडे जे ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासाठी आमदार स्वतः मैदानात उतरणार आहेत. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर गायकवाड तुमच्यासाठी ही चांगलीच बातमी म्हणावी लागेल, आनंदाची बातमी म्हणावी लागेल. आणि तुम्हाला आमदारांचा मोठा पाठबळ देखील ह्या दरम्यान, प्रचार दरम्यान अनुभवायला मिळेल, बघायला मिळेल, पाहायला मिळेल आणि कृतीतून देखील तो दिसणार आहे. अशी एक बातमी होती युतीच्या संदर्भातली. आणि आमदार स्वतः उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायला येत आहेत. थांबूया.